एनर्जी म्हणजे काय? तर हं, बघा, रजस, तमस आणि सत्व ह्या हां, 3 एनर्जीज असतात. हां. ह्या 3 एनर्जी जेव्हा काम करतात, तेव्हा आपल्याला जेव्हा रेसिडेन्शियल विचार करायचा आहे, तेव्हा आपण एकतर कंटिन्यूअस फ्लोमध्ये पाहिजे. म्हणून आपण त्याचा विचार करतो, की तमसची एनर्जी असायला पाहिजे. ओके. त्याच वेळेस जेव्हा आपल्याला इंडस्ट्री करायची आहे, म्हणजे रेग्युलरली वर्किंगमध्ये आहे, हं. त्यावेळेस आपल्याला एनर्जी सिलेक्शन करावं लागतं रजसची. ओके. सेम ॲज जेव्हा गोडाऊन आपल्याला टाकायचं आहे, एखादं हां, गोडाऊन चालू करायचं आहे आणि ते रेंट आउट करून त्याचा इन्कम करायचं आहे. हां. तर आपल्याला ती एनर्जी कशी असली पाहिजे, की सतव असली पाहिजे, थांबलेली असली पाहिजे. ओके. सपोज जर आपण गोडाऊनची एनर्जी आहे त्या लँडमध्ये हां, आणि तिकडे जर आपण बिझनेस स्टार्ट करतोय, तर हां. तो बिझनेस त्या प्रमाणात ग्रोथ नाही करणार आहे. कारण ती एनर्जी ओह! स्टॅग्नंट आहे, ओके, थांबलेली आहे. ओके, म्हणून त्याची ग्रोथ नाही होणार आहे. पण ओके. तीच एनर्जी सपोज की आपण गोडाऊनला रजसची एनर्जीचा प्लॉट घेतला, सिलेक्ट केला. हां. तर त्यामध्ये काय होणार आहे, की तिथं एनर्जी ही रॅशनेस येते. तिथं ओके. एनर्जी स्टॅग्नंट पाहिजे. हां, पण हां, ती हां. एनर्जी करेक्ट. रॅशनेस येणार आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे, कदाचित तुमच्या इथं त्या गोडाऊनला आग लागण्याची शक्यता जास्त आहे. ओह! किंवा जो तिथला वर्कर आहे, हं. तो वेगवेगळ्या कारणांनी खूप रॅशनेस असल्यामुळं तो थांबणार नाहीये तिकडे. ओके, तो काम बऱ्याच वेळा सोडून जाऊ शकतो. म्हणजे हे असे ओके. काही पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीलाच लँड सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. लँडची एनर्जी बघणं खूप गरजेचं आहे. ओके. मग ती लँड एनर्जी जर आपल्याला तीच हवी आहे, तर तिलाच चेंज कसं करायचं आहे, हां, त्याची हां. प्रोसिजर करणं आवश्यक आहे. ओके. म्हणजे इथून सुरुवात होते सर.